नमस्कार मैत्रिणींनो, शारदास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक वाटी पोह्यापासून चवदार असा नाश्ता। हा आपण नेहमी कांदे पोहे खातो, तर आज आपण नवीन एक रेसिपी बनवणार आहोत, ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहे, 2 ते 3 हिरवी मिरची, मी इथे 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे, 2 चमचे डाळीचे पीठ घेतलेले आहे हरभरा डाळीचे, आणि तिखट, लाल तिखट आणि 1 वाटी पोहे। तर यापासून आपण असा चवदार असा नाश्ता बनवूया। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर आता हे जे 1 वाटी पोहे आपण आता एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। ते आपण 2 पाण्याने पोहे स्वच्छ धुवायचे आहे। आपल्याला आता हे पोहे थोडेसे कुस्करून घ्यायचे आहे, मऊसर होईपर्यंत। कुस्करून झाल्यावर त्यात आपण थोडेसे पाणी घालणार आहोत, जास्त नाही, थोडेसे घालायचे आणि 5 मिनिटं भिजवायला ठेवायचे। तर आता 5 मिनिटं झालेले आहे, आप बघू शकता पोहे चांगले आपले भिजलेले आहे आणि पोह्याने पाणी पण शोषलेले आहे। तर यामध्ये आपल्याला आता मसाले ऍड करायचे। तर या इथे आपण बारीक चिरलेला 1 कांदा आपण टाकून घेऊया, बारीक चिरलेला टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर बारीक चिरलेलं कोथिंबीर। इथे मी 1 छोटा चमचा जिरे घालून घेतलेले आहे। तर तुम्ही तिखटाचं प्रमाणही टाकू शकता, अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे किंवा स्किपही करू शकता। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचा डाळीचे पीठ घ्यायचे आहे, त्यामुळे आपल्या पोह्याला बाइंडिंग छान येते। तर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। पोह्याने पाणी शोषलेलं आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचे आहे। त्यानंतर आपण गॅसवर पॅन गरम करून घेऊया आणि हे अगदी कमी तेलात होणारी रेसिपी आहे, आपल्याला डीप फ्राय करायचं नाहीये। आपला पॅन गरम झालेला आहे, आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊ, 1 ते 2 चमचे आपल्याला तेल फक्त। यामध्ये मी थोडेसे मोहरी टाकून घेतलेले आहे तेलामध्ये। छोटे छोटे पॅनकेक कसे आपण करतो तसे छोटे छोटे उत्तप्पे करून घ्यायचे आहे, मुलांना पण छान आवडतात हे असे करून। आपण याला पोह्याचे उत्तप्पा असेही म्हणू शकतो। हे छोटे छोटे आपण पॅनकेकच्या आकाराचे बनवून घेतलेले आहे। एक साइड चांगली परतून घ्यायची आहे। कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर आता आपण ही जी साइड आहे ती पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। कमीत कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे। आपण कांदे पोहे नेहमी खातो, तर असा नाश्ता वेगळ्या प्रकारे हा असा नाश्ता बनवला तर सगळेच आवडीने खातात, त्यामुळे तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अशा प्रकारे आपले हे छोटे छोटे उत्तप्पे तयार आहे। आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया। तयार आहे आपली ही अशी 1 वाटी पोह्यापासून बनवलेली कुरकुरीत अशी रेसिपी। हा नाश्ता तुम्हाला खूप आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी कमीत कमी साहित्यात झटपट होणारा असा नाश्ता आहे आणि घरच्या साहित्यात होणारा नाश्ता आहे। लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा हा असा नाश्ता आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।